हिवाळा आल्यावर थंड हवेमुळे शरीरातील बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागते आणि त्यातही सर्वात मोठी तक्रार म्हणजे कंबरदुखी, विशेषतः वयस्कर लोकांमध्ये. तसेच जे लोक जास्त वेळ बसून काम करतात त्यांना हिवाळ्यात कंबरदुखीचा त्रास अधिक जाणवतो. बाजारातील औषधे आणि मलमामुळे तात्पुरते आराम मिळतो, परंतु त्यासाठी काही नैसर्गिक आणि सुरक्षित उपायांचा अवलंब करणे अधिक फायदेशीर ठरते. त्यातील एक प्रभावी उपाय म्हणजे आळव. हा औषधी पदार्थ असून आळवच्या छोट्या बियांमध्ये कॅल्शियम, लोह, प्रथिने, फायबर आणि अँटीऑक्सिडंट मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे हिवाळ्यात शरीराला ऊर्जा, उष्णता आणि वेदनापासून आराम मिळतो. विशेषतः उपाशी पोटी आळव खाल्ल्यास कंबरदुखीवर चांगला परिणाम होतो. आळव हे फक्त कंबरदुखीवर प्रभावी नाही तर शरीराच्या आरोग्यासाठी हे अमूल्य आहे. आपण आळव खाण्याचे फायदे जाणून घेऊया. आयुर्वेदानुसार जर तुम्ही उपाशी पोटी आळव घेतल्यास त्याचे परिणाम अधिक चांगले दिसून येतात. आळवमध्ये दूध आणि तूप सुद्धा घेऊन खाऊ शकता. त्याचबरोबर आपण आळवमध्ये हळद मिसळून खाल्ले तरी चालते. त्यामुळे आपल्या शरीराची सूज कमी करण्यास फायदेशीर ठरते. त्याचबरोबर आपण आळवचे लाडू बनवून खाऊ शकता. त्याकरता आपणास 100 ग्रॅम आळव, 1 कप नारळ पाणी, 1 कप चिरलेला नारळ, 1 कप गूळ, 1 चमचा चिरलेले बदाम, 1 चमचा चिरलेले काजू, छोटीशी जायफळ घ्या. लाडू बनवण्यासाठी प्रथम एका भांड्यात आळवच्या बिया घ्या. त्यामध्ये नारळ पाणी घालून मिक्स करा किंवा साधे पाणी घ्या. त्या झाकण 2 तास तसेच ठेवा. ते सर्व मिश्रण एका पॅनमध्ये घालून गॅसवर ठेवा. नंतर त्यामध्ये किसलेले खोबरे, भिजवलेले आळव, गूळ, बदाम आणि काजू घाला. हे सर्व मिश्रण व्यवस्थित हलवा. हे मिश्रण मध्यम आचेवर शिजवा. कमीत कमी 15 मिनिटे शिजवा. सगळं मिश्रण एकजीव होईल. नंतर गॅस बंद करा. त्यामध्ये जायफळ किसून घाला किंवा वेलची पावडर घातली तरी चालते. हे मिश्रण थंड झाल्यावर लाडू वळून घ्या. मिश्रण कोमट असताना लाडू वळून घ्या. हे पटकन आकार देते. लाडू फ्रीजमध्ये कंटेनर हवाबंदमध्ये ठेवा. हे लाडू 15 ते 20 दिवस चांगले राहते. आपण आळवचे फायदे पाहू. आपल्या शरीरातील हाडांची ताकद टिकवून ठेवण्यासाठी कॅल्शियम अत्यंत आवश्यक असते आणि आळव हा कॅल्शियमचा उत्तम स्रोत आहे. आपण उपाशी पोटी आळव खाल्ल्याने हाडे मजबूत होण्यास मदत. त्यामुळे कंबरदुखी, सांधेदुखी, वेदनापासून आराम मिळतो. आळवमध्ये असलेल्या लोह तत्वामुळे रक्तभिसरण शोधण्यास मदत होते. सांध्यातील सूज कमी होण्यास मदत होते. आपण 1 चमचा आळव किंवा आपण जे लाडू बनवले आहे तो एक दररोज खाल्ल्याने आपणास हिवाळ्यात आवश्यक पोषण मिळण्यास फायदा होतो आणि आपली कंबरदुखी कमी होण्यास मदत होते. हिवाळ्यात थंड हवामानामुळे शरीरात थंडी शिरते, ज्यामुळे कंबरदुखी समस्या अधिक प्रमाणात जाणवते. आळूमध्ये नैसर्गिक उष्णता दाहक गुणधर्म असतात. त्यामुळे शरीरातील कंबरदुखी कमी होण्यास मदत मिळेल. त्याबरोबर शरीरातील रक्तभिसरणाला गती मिळेल आणि वेदनापासून लवकर आराम मिळण्यास फायदा होतो. मांसपेशींमध्ये ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी प्रथिने आणि पोटॅशियम आवश्यक असते आणि ते आळूमध्ये हे दोन्ही घटक भरपूर प्रमाणात असतात. हिवाळ्यात मांसपेशींमध्ये थकवा आणि ताण येण्यामुळे कंबरदुखीचा त्रास जाणवत असतो. आपण आळू खाल्ल्याने मांसपेशींना आवश्यक पोषण मिळते. त्यामुळे थकवा कमी होण्यास मदत मिळते आणि कंबरदुखीचा त्रास कमी होण्यास मदत होते. त्याचबरोबर दररोज आळू खाल्ल्याने मांसपेशी लवचिक होण्यास मदत होते. आळूमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असल्यामुळे पचन सुधारण्यास मदत होते. हिवाळ्यात पचन संस्थेची गती मंदावत असते. त्यामुळे शरीरात विषारी घटक साचतात. ते घटक सांध्यावर परिणाम करतात आणि कंबरदुखीची समस्या निर्माण होते. आपण उपाशी पोटी आळू खाल्ल्याने पचन सुधारते. शरीरातून अनावश्यक घटक बाहेर निघून जातात. शरीर मजबूत राहण्यास मदत होते. आपण आपल्या
सकाळी रिकाम्या पोटी आवश्यक खा, म्हणजे कंबरदुखीपासून आपल्याला आराम मिळेल. आरोग्याची समस्या कमी होण्यास मदत होईल.